अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा मनोगत आपल्या देवाची, आपल्या भगवंताची पूजा करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येणे किंवा आपल्याला झोप येणे, जांभळी येणे, आळस येणे अशा गोष्टी सातत्याने आपल्या बाबतीत घडत असतात। आपण भक्ती तर मनोभावे श्रद्धेने करतो, मग हे असे का होते असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो, ज्याचे उत्तर आपल्याला आपण कितीही भक्ती मार्गात असलो तरी ते आपल्या लक्षात येत नाही। तर स्वामी भक्तांनो, आज आपण याच गोष्टी आपल्यासोबत का घडतात हे जाणून घेणार आहोत। तर त्या अगोदर स्वामी भक्तांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही पूजा करता किंवा नामस्मरण करता तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी का येते हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जेव्हा आपण मनोभावे किंवा श्रद्धेने आपण पूजा नामस्मरण करत असतो तेव्हा आपले मन एकाग्र झालेले असते आणि आपण भक्तीत रमलेलो असतो। त्यामुळे आपण सर्व आपल्या भौतिक जगापासून दूर झालेलो असतो आणि आपली भक्ती परमेश्वर चरणी, स्वामींच्या चरणी पोहोचलेली असते। असाच हा अनुभव असल्याने आपल्या डोळ्यात पाणी येत असते। तर त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपण पूजा करत असताना किंवा नामस्मरण करत असताना झोप किंवा आळस का येतो हे जर पाहायचे झाले तर स्वामी भक्तांनो, याचेही प्रमुख कारण आपली भक्ती हेच आपल्याला दिसून येईल। कारण जेव्हा आपण भक्तीत रंगलेलो असतो तेव्हा आपण आपल्या मनातील सर्व क्रोध, राग, मोह, माया, आपल्या मनातील वाईट गोष्टी या सर्व आपण विसरून गेलेलो असतो आणि आपले मन त्यावेळी एकाग्र होऊन भक्तिमार्गात ठरवलेले असते आणि सात्विक झालेले असते। पण याआधी आपल्या मनाला क्रोध, राग, मोह, माया आणि भौतिक सुखाची तसेच वाईट गोष्टींची तसेच आळस करून निवांत राहण्याची चांगली सवय झालेली असते आणि जेव्हा आपण भक्तिमार्गाला लागतो तेव्हा या गोष्टी हे सर्व होऊ देत नाहीत। हे असे का होते हे आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। तर स्वामी भक्तांनो, समजा जर एखाद्या खुर्चीवर कोणी बसला असेल तर तो बसताना सहजरित्या बसू शकतो, मात्र उठताना तो आपल्याला सहज उठून जागा देत नाही। कारण जेव्हा तो खुर्ची सोडेल तेव्हा आपल्याला ओरडेल, काहीतरी प्रस्ताव ठेवेल, आपल्याशी त्याचे वादविवाद होतील आणि काहीही होऊ शकतो। या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपल्याला त्या खुर्चीवरील ती जागा मिळू शकते। तर स्वामी भक्तांनो, स्वामींच्या तसेच देवांच्या भक्तिमार्गात देखील असेच आहे। आपण आतापर्यंत भौतिक सुखात आणि या कलियुगाच्या जगात वावरत असताना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी मनात ठेवून जगत असतो, वावरत असतो आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी भक्तिमार्गाने, नामस्मरणाने, श्रद्धेने सेवा करत असता, प्रार्थना करत असता तेव्हा आपले मन सहजासहजी या गोष्टींना तयार होत नाही। त्यामुळे आपल्याला आळस येणे, कंटाळा येणे अशा गोष्टी आपल्या भक्तीच्या वेळी घडत असतात। तर स्वामी भक्तांनो, यावरून आपण असाही बोध घेऊ शकतो की स्वामींच्या चरणी तसेच भक्तिमार्गात जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा सात्विक विचार, सात्विक आहार या गोष्टी पाहत आपल्याला भगवंताची, आपल्या स्वामींची पूजा, नामस्मरण हे अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले पाहिजे। क्रोध, मोह, माया यांपासून दूर राहिले पाहिजे। अध्यात्म मनापासून समजून घेतले पाहिजे, तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, तसेच आपल्या मुलाबालांचे, संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ
लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.